हॅलो फ्रेंड्स, आज काय खासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज ना आपण इथे बनवणार आहोत प्रसिद्ध असा मटण अळणी भात। जसं कोल्हापुरी थाळीमध्ये सर्व केला जातो अगदी तसाच, आणि तोही घरच्या घरी आपण बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी इथे लागणार आहेत। तो म्हणजे इंद्रायणी तांदूळ आणि दुसरं म्हणजे मटणचा अळणी स्टॉक किंवा मटण अळणी पाणी। तर मी इथे मटणचं अळणी पाणी नाही बनवून दाखवणार, कारण मी मागेच त्याची रेसिपी टाकलेली आहे। तर मी त्याचे लिंक इथे खाली देणार आहे। पहिले मी कुकरमध्ये अळणी पाणी बनवून घेतलेलं आहे, त्यामुळे कुकर थोडासा तुम्हाला कलरफुल पहिलेच दिसतोय। तर आता रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी कुकरमध्ये 2 टेबलस्पून तूप तापवून घेतले। त्यात मी एक दालचिनीचा तुकडा टाकला, 2 तमालपत्र टाकले, 5-6 काळी मिरी टाकल्या। काळी मिरी जास्त टाकल्या तरी चालतील। 3 लवंगा टाकल्या, एक मोठा कांदा बारीक चिरलेला यात टाकून आपण इथे 2 टेबलस्पून जिंजर गार्लिक चिली पेस्ट घेतलेली आहे। आता छान परतून घेऊया आपण। 1 टेबलस्पून आपण इथे जिरं घेतलेलं आहे। कांदा चांगला परतून झालेला आहे। आता आपण 1.5 टीस्पून हळद टाकूया आणि छान परतून घेऊया। हळद कच्ची नाही राहिली पाहिजे, तर छान परतून घेऊया आपण हळद। तर आपण आता इथे कसा अळणी भात बनवणार आहे, जसा कोल्हापुरी मटण थाळीमध्ये अळणी भात असतो तसा अळणी भात आपण आज इथे बनवणार आहे। खूपच टेस्टी असा हा भात तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि घरच्या घरी एन्जॉय करा। अळणी भातासाठी आपण इथे 2 ग्लास इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। इंद्रायणी हा सुवासिक तांदूळ असल्या कारणाने आणि चिकट शिजतो, त्यामुळे आपण इंद्रायणी तांदूळ इथे यूज केलेला आहे। तर मी 2 ग्लास तांदूळ घेतला, स्वच्छ धुतला आणि 2दा धुतल्यानंतर आपण तो तांदूळ इथे ॲड केलेला आहे। तांदूळ छानपैकी परतून घेऊया आपण इथे मसाल्यांमध्ये। या म्हणजे हळद वगैरे आपण जे टाकले त्यात परतून घेऊया आणि आपण मीठ ॲड करून घेऊया। छान परतल्यावरती आता मीठ टाकूया आपण। तर आता आपण इथे 1 टेबलस्पून मीठ ॲड करून घेऊया। तुम्ही तुमच्या चवीच्या हिशोबाने मीठ टाका। तर आता आपण ह्याच्यामध्ये ना पाणी जे केलेलं आहे ते टाकून देणार आहे। तर ह्याची रेसिपीची लिंक मी खाली देणार आहे। आणि ह्याच्यात ना असं फॅट्सवाले हा फॅट्सवाला तुकडा हे फॅट्सवाला तुकडा तर हे टाकणार। तर पहिले याच कुकरमध्ये मी अळणी पाणीची रेसिपी केलेली, तेच पाणी मी इथे यूज करणार आहे। तुमच्याकडे अळणी पाणी बनवलेलं नसेल तर तुम्ही मटण स्टॉक पहिले बनवून घ्यायचा आणि तो इथे यूज करायचा। आणि याच्यामध्ये नरम तुकडे जे फॅट्सवाले आहेत ते आपण यूज करणार आहोत। हड्डीवाले पीस मी इथे यूज नाही करणार आहे। आता मटण स्टॉक मी इथे टाकून घेतला, मटणचे पीसेस पण टाकून घेतले। आणि एवढं पाणी टाकून आता मी इथे मटण स्टॉकच्या व्यतिरिक्त 2 ग्लासाच्या वर पाणी टाकून घेतलं कुकरमध्ये। 2 ग्लासाच्या वर मी पाणी टाकलं प्लस मटण स्टॉक आणि मी कुकरला 3 शिट्या काढून घेतल्या। आता बघूया कसं झालंय ते। बघा किती छान शिजलेलं आहे, मस्त सॉफ्ट शिजलाय भात। तुम्हाला पाणी वाटेल पण तसं नाही आहे, आता ढवळल्यावर कळेल। बघा खाली सुका आहे भात, पाणी वरवर दिसत होतं पण खाली साफ सुका आहे भात। तर आता आपण सर्व करून घेऊया आपला कोल्हापुरी मटण थाळीमधला अळणी भात।
तुम्हाला हवं तर तुम्ही इथे फोडणीवरनं तुपाची फोडणीसुद्धा देऊ शकता जिरं टाकून, पण मला गरज नाही वाटत. मी पहिले दिलेली होती तर वरनं मी तूप अजून सोडलं आणि आपला भात मी अळणी भात सर्व केलेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच. धन्यवाद. बाय.